म्यानमारमध्ये महाराष्ट्रातील 25 तरुण ओलीस ठेवले गेलेत। थायलंड म्यानमार सीमेवर सायबर माफियांनी या तरुणांना ओलीस ठेवलंय। महाराष्ट्रातील 25 तरुणांसह 700 भारतीय अडकल्याची माहिती आहे। ओलीस ठेवलेल्या तरुणांच्या सुटकेसाठी टास्क फोर्स प्रयत्न करते आहे। बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्याकडे मोहिमेची जबाबदारी दिलेली आहे। या टास्क फोर्समध्ये एटीएस आयबीचे अधिकारी आहेत। मोठ्या पगाराच्या नोकरीचा आमिष दाखवून महाराष्ट्रातल्या 25 तरुणांना म्यानमार, थायलंड, लाओस या सीमेवरील गोल्डन ट्रायंगल परिसरात ओलीस ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। या तरुणांकडून ऑनलाईन फसवणुकीचं काम करून घेतलं जात असल्याची माहिती आहे। बीडमधील एक तरुण यात अडकला, त्यानं मित्राशी संवाद साधला आणि तेव्हा हा सगळा धक्कादायक प्रकार उघड झाला। बीड सायबर पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केलाय, तपास सुरू केलाय। महाराष्ट्रातील 25 तरुणांसह आणखी काही भारतीय सुद्धा त्या ठिकाणी अडकल्याचं सांगितलं जातंय। तर राष्ट्रवादीतील सध्याच्या घडामोडींसंदर्भात